नमस्कार. NDM महाराष्ट्र न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपले मनपूर्वक स्वागत. मी सुनेत्रा ढगे. पाहुयात बातमी. दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ अकोला येथे विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन केले. देशभरातील विद्यार्थ्यांवर होत असलेला वाढता अन्याय, परीक्षा व भरती प्रक्रियेतील कथित गैरव्यवहार, पेपरफुटी, भ्रष्टाचार, शिक्षणाचे वाढते खाजगीकरण आणि विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांकडे शासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी सरकारने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष द्यावे, भरती प्रक्रिया पारदर्शक करावी, पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. या आंदोलनाला मल्हार महासंघ विदर्भचे अध्यक्ष तथा समाजसेवक शंकर पारेकर यांनी जाहीर पाठिंबा देत विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांना आपला पाठिंबा असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याऐवजी त्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी शासनाकडे केली. NDM महाराष्ट्र न्यूज अकोला. ते बालवाडीपासून तर उच्च शिक्षणापर्यंत त्यामध्ये काय काय सुधारणेची गरज आहे, त्या सुधारणेसाठी त्याच्यासाठी आमची मागणी आहे आणि त्या मागणीसाठी आम्ही आंदोलन करतोय. तर त्याची माहिती आम्ही लोकांपर्यंत पोहोचवली आणि या आंदोलनाची जी विचारधारा आहे ही भगतसिंगांची क्रांतीची विचारधारा आणि मार्ग जो आहे तो गांधींचा सत्याग्रहाचा अहिंसक मार्ग आणि संविधानाचा मार्ग आम्ही घेऊ आणि त्या पद्धतीने हे आंदोलन आम्ही पुढे नेणार आहोत. आणि रोज एक विद्यार्थी 24 तास उपोषणाला बसेल, अन्नत्याग करेल. किती विद्यार्थी? सध्या आम्ही 20 ते 25 जण आहोत जे अन्नत्याग करण्यासाठी तयार आहे आणि टोटल जो ग्रुप आमचा क्रिएट झालेला आहे तो 100 लोकांचा आहे. त्यातून आम्ही आता प्रयत्न करतोय की जितके लोक, कारण सगळ्यांचे शिक्षण पण आहे, जॉब पण आहे, करून आम्ही आंदोलन करणार आहोत. तर तशा पद्धतीने आणि जसं जसं आम्हाला वाढवता येईल तसं वाढवण्याचा सुद्धा मिळेल. जशी आम्हाला आणखी माहिती होईल, जसं आम्हाला आणखी जाणवेल तसं तसं आम्ही माहिती मीडियापर्यंत लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आंदोलनाची माहिती मेरे